प्रथमतः अतिशय सुरेख गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र दमदार फलंदाजी करत आपल्या टीमला ज्यांनी विजयी करून दिलं तो प्राणेश मात्र ठरलेत मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. प्लीज वेलकम प्राणेश. धन्यवाद मित्रांनो. यानंतर नवीन सामना, नवीन जोश आणि नवीन उत्साह आपल्याला पाहायला भेटेल, कारण राज फायटर्सचा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. आणि या टीमच्या विरोधामध्ये तुम्ही बघता अश्विन कुमार फायटर्स हा संघ फलंदाजी ट्रॅकवरती असेल. पहिलं षटक घेऊन येताना नीतू गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. गेले अनेक वर्ष दापोलीचा ऐतिहासिक आझाद मैदान नीतू याने देखील गाजवलेलं आहे आणि त्यांच्याच खांद्यावरती फार मोठी जबाबदारी दिली जाते. गवे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये या तिसऱ्या सामन्यामध्ये ऑल सेट ऑल रेडी लेट्स प्ले पंचांचा इशारा येतो आणि सामन्याला मात्र इथे सुरुवात होतीये. सुमेध लोकल बॉय तुम्हाला फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर तेजस असेल. षटक क्रमांक पहिला चेंडू या ठिकाणी खराब चेंडू टाकला जातोय, पंचांनी दंडित केलंय. पहिला चेंडू जो की स्वेर येतोय एका अवांतर धावेच्या माध्यमातून टीमचं खातं इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहतोय. नीतू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना तीच लाईन, तोच रिदम आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच निर्णय. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा स्कोर बोर्डवरती पडते. टीमची धावसंख्या मात्र यावेळेला तुम्ही पाहताय 2 या आकड्यावरती. आता मात्र एकही चेंडू झालेला नाहीये या षटकातला. सुमेध यांनी मात्र उत्कृष्टरित्या चेंडूला ड्राईव्ह केलं. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बॉटम एंडचा बघा कसा सुरेख वापर केला आणि चेंडूला खेळून काढलं जातंय. कव्हर रिजनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या बाजूने डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळतीये. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली आहे. नीतू यांचा या षटकातला पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॅटची बाहेरची कडा आणि चेंडू सरळ रिस्ट्रिक्शन लाईनच्या बाहेर. फलंदाज सुमेध बॅक टू द पॅव्हिलियन. तेजस वायकर, तेजस पवार ही जोडगोळी मैदानावरती नीतूच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला भेटेल. या षटकातला पुढचा बॉल जो की लोअर फुलटॉच होता, परंतु इथे एक धाव मात्र नक्कीच भेटेल डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती धावा झाले तिथे 4 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती कंप्लीट होत असताना सुरुवात नीतू यांनी थोडीशी खराब केली. सातत्याने पहिले दोन्ही चेंडू अवांतर टाकले, त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. सुमेध सारखा एक आक्रमक फलंदाज जो चौकार मारण्यामध्ये माहीर म्हणून ओळखला जातो त्याची महत्वाची विकेट घेतली आणि आपल्या टीमला मात्र ब्रेक थ्रू मात्र प्राप्त करून दिला नीतू यांनी. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना नीतू या षटकामध्ये पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. नियंत्रित गोलंदाजी मात्र या चेंडूवरती मिस्टर नीतू यांची पाहायला मिळाली. धाव मात्र भेटत नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र 4 या आकड्यावरती स्थिरावले. नीतू या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नीतू यांची गोलंदाजी सुरेख. फलंदाज मात्र बीट होत आहेत. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टिचित केलं जातं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. या ठिकाणी रिप्ले मध्ये बघा फलंदाज मात्र बीट झाले. चेंडू सरळ शैलू यांच्या हातामध्ये गेला. शैलू यांनी कोणतीही चूक केली नाही, यष्टिचित केलं आणि या षटकामध्ये दुसरा झटका दिला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 2 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन झालेले देखील पाहायला मिळतील. अश्विन कुमार फायटर्स या टीमची परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते, कारण 4 धावा झाले. 2 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. यानंतर तुम्ही किशोर यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहणार आहात. पहिला चेंडू या षटकातला सुरेख हाताळलाय. वेगावरती स्वार झालेत किशोर. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि तेजस वायकर मात्र या चेंडूवरती बीट होताना आपल्याला बघायला मिळाले.
किशोर पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसऱ्यांदा गोलंदाजी ट्रॅकवरती आकोट टप्प्याचा बॉल थोडेसे बॅकफुट वरती गेले. खरपूस समाचार घेतला. चेंडूला खेळून काढलं जातं डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड वरती किशोर यांची गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन. बघा या ठिकाणी मिडल स्टंप वरचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू नीटसा हाताळता आला नाही. बेट झाले. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि एकंदरीत तिसरा फलंदाज आता डकआउटच्या आश्रयाला देखील परतलेला आहे. किशोरने देखील चांगली सुरुवात केली या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये पुन्हा एकदा सुरक्षितरित्या चेंडूला फॉलो थ्रो मध्ये खेळून काढलं जातं. स्वतः किशोर चेंडूवरती आलेत. धाव मात्र मिळू देत नाहीयेत. नक्कीच राज फायटर संघाचे मालक महेशजी मुंडेकर साहेब खुश असतील, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. प्रभावित केले या ठिकाणी नीतू यांनी थोडीशी खराब सुरुवात केली आणि त्यानंतर देखील आपल्या टीमला त्यांनी कमबॅक करून दिलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी किशोर यांना पाचारण केलं आणि किशोर यांनी देखील अतिशय जबरदस्त गोलंदाजीला इथे सुरुवात केली. एका सेट फलंदाजाला त्याने देखील माघारी पाठवलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च करत एक अनमोल विकेट किशोर यांनी हासिल केली आहे. दरम्यान यावेळेला षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलाय. टीमची धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आऊ आणि चैतन्य ही जोडगोळी तुम्हाला फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत सादर केली आहे राज फायटर्स या टीमच्या माध्यमातून. नक्कीच मी तर म्हणेन जकडून ठेवलंय फलंदाजांना. हात खोलण्याची कोणतीही संधी दिलेली नाही. संघर्ष करावा लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में सांस भर देता है, आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. वो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजेच अश्विन कुमार फायटर्स या संघाला. मात्र पहिल्या चेंडूवरती नीतू यांच्या सिंगल धाव घेत संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धाव मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती स्थिरावले. 3 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नीतू या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट मारा करत असताना ऑफ्टमच्या बाहेरच्या बॉलवरती खरपूस समाचार घेतला बॅटर्सने. मात्र सिंगल धाव भेटेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला होता. नीतू यांनी जर आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली तर 2 विकेट घेतलेत, 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1.3 चेंडूचा खेळ इथे संपलाय. यानंतर मात्र पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलं जात आहे. सिंगल धाव मात्र भेटेल आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 9 या आकड्यावरती पोहोचली आहे. हो, हा चेंडू नीतू यांचा सुरेख टाकलाय बघा. कौतुक करावं लागेल. आज खुश केले नीतूने. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला ते गोलंदाजीसाठी आले सुरुवात तेवढी चांगली झाली नव्हती. सलग 2 चेंडू त्यांनी स्वेर टाकले तरी देखील कर्णधारांनी त्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला, कौतुक केला आणि त्यानंतर मात्र माघारी वरून पाहिलेलं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत नीतू यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. दरम्यान या ठिकाणी षटक देखील संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 धावा झालेल्या आहेत. स्कोअर बोर्डवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. याच्यानंतरचा सामना
एनएस बुल्स आणि फ्रेंड्स वॉरियर. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन, इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं. एनएस बुल्स आणि त्याचबरोबर या टीमच्या विरोधामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स असे दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, कृपया टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहणार आहात राज फायटर्स या संघाकडनं. बॉलर्स नेम प्लीज. बंटी आलेत. बंटीवरती विश्वास दाखवलाय स्वतः संघ मालक महेशजी मुंडेकर साहेब यांनी. राज फायटर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन. पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती हा डिसिजन थोडासा चुकीचा होता की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं, परंतु त्यानंतर नीतू यांनी चांगली गोलंदाजी केली. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक सुरेख चेंडू हाताळले गेले आणि त्याचमुळे आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू होतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव घेतली आणि टीमची धावसंख्या पहिल्यांदा डबल फिगर मध्ये पोहोचते. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत अश्विन कुमार फायटर्स या टीमच्या माध्यमातून. खचाखच भरलेलं गव्याचं ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पर्व 2 मध्ये आपण येऊन दाखल झालेले आहोत आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. दरम्यान ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला जातोय. कव्हरच्या डोक्यावरून मात्र सिंगल धावेसाठी फटका खेळलाय. अतिशय सुरेख फटका सजवला गेला. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या तुम्ही बघताय स्कोरबोर्ड वरती 11 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू लेफ्टमच्या बाहेरचा. पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहे, दंडित करतात गोलंदाजाला. त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील गेला. 1+1 = 2. 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र इथे पुढे सरकत असताना 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु बंटी या चेंडूवरती थोडीशी अनियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. दिशाहीन गोलंदाजी, खराब लाईन आणि लेंथ, अनुशासित गोलंदाजी मिस्टर बंटी यांना आपल्या समोर सादर करावी लागेल. फुलटॉस बॉल खरपूस समाचार घेतलाय. चेंडू मात्र बघूया पंचांचा काय डिसिजन येतोय. तो 2 धावांसाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने वाटचाल करत असताना 15 धावा झाले. थोडंसं मागणं षटक ठरतंय मिस्टर बंटी यांचं, कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 6 धावा मिस्टर बंटी यांनी खर्च केल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3च्या सरासरीने मात्र 9 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात मिस्टर बंटी यांनी. हा चेंडू मात्र सुरेख टाकला जातोय. चांगलं कमबॅक केलंय. नॉन स्ट्राईक मार्कवरती जे फलंदाज आहेत त्यांनी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच साई रसाळ अनुभवी असे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या साथीने मिस्टर राम जागडे सर देखील आपल्याला स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. बॉलर तयार होतोय. बंटी यांचा या षटकातला पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय घडतंय ते बघूया. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 4था फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चला या ठिकाणी राज फायटर्स या टीमचे जे मालक आहेत, आज त्यांचे चिरंजीव तुम्हाला अश्विन कुमार फायटर्स या टीम कडनं खेळताना पाहायला भेटतील. बाप शेर है तो बेटा क्या 1.25 शेर बनेंगे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या वडिलांची जी टीम आहे त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी राज मात्र चैतन्य मात्र इथे बाद झालेले आहेत. राज तुम्हाला नॉन स्ट्राईक मार्क वरती पाहायला मिळतील. अतुल कदम कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. 15 धावा धावफलकावरती झाले. 4 गडी अगोदर बाद झालेले होते आणि त्याच्यामध्ये अजून एका फलंदाजाची भर पडेल, म्हणजे 5 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. 24 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आपण टॉस करून घेऊया. एनएस बुल्स वर्सेस फ्रेंड्स वॉरियर्स. एनएस बुल्स वर्सेस फ्रेंड्स वॉरियर्स. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असताना
राज फायटर्स या टीमला मी तर म्हणेल सोपं समीकरण सेट केलंय इथे राज फायटर्स टीम साठी. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राज फायटर्स यांच्याकडनं. नीतू यांनी सुरुवात चांगली करून दिली. अर्थात पहिले 2 चेंडू त्यांनी स्वेर टाकले, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करून दिलं. प्रभावी करणारी गोलंदाजी मिस्टर नीतू यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर राज फायटर्सला आता फलंदाजी करत असताना 24 बॉलमध्ये मात्र 16 धावांची आवश्यकता असताना तुम्ही शैलू यांना आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहात आणि त्यांच्या साथीने पाहूया मैदानामध्ये अन्य कोणता फलंदाज उतरतोय तो. चला एनएस बुल्स आणि फ्रेंड्स वॉरियर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एनएस बुल्स फ्रेंड्स वॉरियर्स माझा आवाज तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतोय. चला टॉस करून घेऊया. ओके अमय चला टॉस करतायत. त्याचबरोबर त्यांच्या साथीने मनोज मोहिते देखील असतील. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. राज फायटर्स या टीम कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय मित्रांनो. बॉलर्स तयार होतोय. चैतन्य आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. शैलू आणि किशोर ही जोडगोळी मैदानावरती असेल. पहिल्या षटकातला पहिलाच बॉल. या ठिकाणी पंचांचा काही इशारा येतोय का पाहूया. पंच मात्र दंडित करतायत आणि पहिला चेंडू स्क्वेअर म्हणून डिक्लेअर केला जातोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावपालकावरती पडते आणि टीमचा इथं खातं ओपन होतंय. चला याच्यानंतर एनएस बुल्स आणि फ्रेंड्स वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जातोय. हु इज विन द टॉस हेड ऑर टेल्स. टॉस जिंकला जातोय फ्रेंड्स वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. मनोज मोहिते त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत काही वेळातच येईल, परंतु हाही चेंडू आपण स्क्वेअर म्हणून डिक्लेअर करताय. त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1+1 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 3 धावा धावफलकावरती पूर्ण होत असताना पहिला चेंडू देखील या ठिकाणी स्क्वेअर हाताळला होता. फुलटॉस बॉल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. नो बॉल डिक्लेअर केलाय. पंच 1+1 आहे ना मात्र नो. ओके चला या ठिकाणी मात्र सिंगल धाव असेल. चार धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत. कदाचित या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. हो यस सुमित यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. सुमित फलंदाजीमध्ये करिश्मा पाहायला मिळाला नव्हता, परंतु आता गोलंदाजीमध्ये काही करिश्मा करतायत का पाहूया. आकोट टप्प्याचा बॉल. खरपूस समाचार घेतलाय. शैलू यांनी थोडेसे बॅकफुट वरती गेले. चेंडूला केवळ दिशा दिली. फटका चांगला होता मात्र सिंगल धाव भेटेल आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील आता शैलू पुढे सरकवताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा स्कोर वरती कंप्लीट होत असताना शैलू यांच्यासाठी पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 1ने. चैतन्य आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु आता त्याची जागा घेत असताना सुमेध. ओहो हा चेंडू आणि तेवढं चांगलं प्रत्युत्तर दिलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळला जातोय. पुन्हा एकदा एका धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 7 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. हो हा चेंडू तेवढं ताबडतोब प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे मात्र सिंगल भेटेल आणि एका सिंगलच्या माध्यमातून तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचले 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना सुमेध थोडेसे मागणे ठरतायत
आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केलेत गोलंदाजी ट्रॅक वरती असताना शैलूने मात्र 6 बॉलमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. ओव्हर द विकेट सुमेध गोलंदाजी ट्रॅक वरती, याही वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका खेळलाय. 2 धावा मात्र इथे नक्कीच मिळतील आणि 2 धाव्यांच्या माध्यमातून षटक देखील इथे संपले. टीमची धावसंख्या बिनबाद 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर या ठिकाणी 2चा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 18 बॉल मध्ये अजून देखील केवळ 6 धावांची गरज असेल. राज फायटर्स या टीमला हा सामना जिंकण्यासाठी थोडंसं सोपं समीकरण करून ठेवलंय दोन्ही बॅटर्सने. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होतोय. पहिलाच बॉल लेफ्टमच्या बाहेरचा, चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलं जाईल. एका धावेची भर मात्र धावफलकावरती पडत असताना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचले आणि सामना आता मात्र अतिशय इझी करून ठेवलाय तो दोन्ही बॅटर्सने. दरम्यान नागपूर टप्प्याचा चेंडू लेफ्टमच्या खूपच बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित देखील केले. 51 धावेची भर पुनश्च एकदा धावफलकावरती पडते. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 12 धावा आतापर्यंत पूर्ण झाले. दरम्यान अजून देखील विकेट गमावलेली नाहीये. ब्रेक थ्रू प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला, परंतु इथे चांगला फटका खेळलाय. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. केवळ 2 धावांची गरज असताना सामना जिंकण्यासाठी राज फायटर्स या टीमला, याच्यानंतर एनएस बुल्स आणि फ्रेंड्स वॉरियर्स हे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्रेंड्स वॉरियर्स आणि एकेबी फायटर्स आजच्या दिवसामधली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. दुसरा सामना तीर्था फायटर्स युवराज फायटर्स यांच्यामध्ये, तर तदनंतर राज फायटर्स हा संघ हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप मात्र जर तुम्ही पाहिली तर 15 धावांची आतापर्यंत पूर्ण झाले. 9 चेंडूला सामोरे गेले होते. केवळ एका धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी राज फायटर्स या टीमला, आणि त्याच्यासाठी 16 चेंडू अजून देखील त्यांच्याकडे बाकी असतील. ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टर किशोर यांचा, परंतु फटका फसला. चेंडू सरळ यष्टिरक्षकांचा वेध घेतोय. धावसंख्या मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती स्थिरावले. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा सामना असेल. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना दरम्यान ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडूला खेळून काढले जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. धाव मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या 15 या आकड्यावरती आतापर्यंत थांबली आहे. एका धावेसाठी मात्र संघर्ष करत असताना राज फायटरचा मिस्टर किशोर पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र गुडघा टेक, तमाशा देख, चांगला फटका खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून सिंगल धाव. राज फायटर विन द मॅच. चला जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरलेल्या खेळाडूला आपण सन्मानित करूया. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत आघाडीची फळी ज्याने उद्ध्वस्त केली. जोरदार आणि स्वागत करूया राज फायटरचा मिस्टर नीतू. आपण ठरलेला आहात मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्लीज वेलकम मिस्टर नीतू. अनंतजी आंबेकर साहेब, मी आपल्याला विनंती करेन की मिस्टर नीतू